नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा सफेद. निळा. वा, व्हेरी गुड. मंडळी, आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील साबळेवाडी या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे जमलेल्या आहेत आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी. मंडळी, शुभ संध्याकाळ. आणि आज आहे 10 मार्च, अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन. आज आपल्या सगळ्या सख्या शिक्षण घेत आहेत, कर्तृत्व सिद्ध करत आहेत. याची प्रेरणा कोणी असेल ना, तर त्या आहेत सावित्रीबाई. शिक्षण आणि समाजसेवा या दोन गोष्टींसाठी त्यांनी स्वतःला अगदी वाहून घेतलं होतं. प्लेगबद्दल जनजागृती केली, सती प्रथांना विरोध केला. काही लोक विचार करतात, भूमिका घेतात, विरोधाला सामोरे जातात, हट्टाने नेटाने काम करतात आणि म्हणूनच समाज पुढारतो. सावित्रीबाईंचं नाव त्यात अग्रणी आहे. त्यांच्या स्मृतीस वंदन करूया, त्यांच्या उपकारांची जाण ठेवूया आणि आजच्या खेळाला सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, माहेर वाशिणींसाठी सजलाय माहेरचा आहेर. आता बघू कोण ठरते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. आणि मंडळी, आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आहे, त्यामुळे आजच्या भागामध्ये सगळ्या शिक्षिका सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण 16 सख्यांचा साजरा करणार आहोत. त्यामुळे ज्या 10 ताई असणार आहेत त्या शिक्षिका आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपल्या पहिल्या खेळासाठी त्या सगळ्या ताईंनी इथे पटापट यायचंय. याबरोबर काही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेला आहात आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला, कारण तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहे आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ठीक आहे. पण मंडळी, मला खरंच खूप छान वाटतंय की आपला आजचा हा शिक्षक विशेष भाग असल्यामुळे आपल्या या सगळ्या शिक्षिका आजच्या आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. तर ताई, तुम्ही शिक्षिका आहात, बरोबर? तर साधारणतः कुठल्या इयत्तेला तुम्ही शिकवता? मी अंगणवाडीत शिकवते. आमचा वयोगट 3 ते 6 वर्ष आहे. 3 ते 6 वर्ष. ओके ताई, जसं म्हणतात की समाज घडवण्याचं काम शिक्षिका करत असतात, तर आत्ताच्या पिढीला शिकवताना काही अडचणी येतात? खूप साऱ्या अडचणी येतात. का तर मुलांना अंगणवाडीत घेताना बाळ आईला सोडून शाळेत येणार असतं, त्याच्यामुळे ते पहिलं तर एकतर रडतंच. मग त्याला रडताना थांबवायला 15 दिवस जातात. मग ते रुळायला हळूहळू सुरुवात होते. अशी ती अडचण आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आईचं पण काम करता आणि शिक्षिका पण असता. शिक्षिकाचं पण काम करतो. ताई, खूप छान. तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला सलाम आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा. सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. तुमच्या समोर वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत. सफेद रंगाचे फुगे आहेत, निळ्या रंगाचे फुगे आहेत आणि पिवळ्या रंगाचे फुगे आहेत. ओके, बरं, तुम्ही ज्या सगळ्या ताई आहेत, 10च्या 10 ताई निळ्या रंगाच्या फुग्याच्या मागे एका रांगेत उभ्या राहणार आहेत. मग मी म्हणेन पिवळा, त्या पिवळ्या रंगाच्या फुग्याचे ते उडी मारायचे. सफेद पडल्यानंतर सफेद रंगाचे ते पुढे मारायचे. आणि समजा तुम्ही पिवळ्या रंगाचे इथे असाल आणि मी जर म्हणालो सफेद, तर निळ्यात जाऊन सफेद मध्ये जायचं. ठीक आहे, डायरेक्ट तिथून सफेद रंगाच्या मध्ये जायचं नाही. तयार आहेत तुम्ही? खेळ कळलेला आहे? काही प्रश्न आहेत? आणि आपल्या पहिल्या खेळासाठी सगळ्या ताई ते सज्ज झालेल्या आहेत. रंग आहे पहिला पिवळा, निळा, पिवळा, निळा, पिवळा, निळा, निळा. शबाश ताई, बाद झालेली आहेस. ताई तू ये, ताई तू इथे बसू शकतेस. सफेद, निळा, पिवळा, सफेद. ताई तू बाद झालेली आहेस. ये बरं, इथे समोर बसू शकते ताई, इथे समोर बसू शकते. निळा, पिवळा, निळा. ताई तू बाद झालेली आहेस आणि त्यातून उडी पण मारलेली नाहीयेस, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकते. आता 2 ताई बाद होणार आहेत. ओके, बघूया कोण आहेत त्या 2 ताई. सफेद, उडी मारायची. निळा, पिवळा, निळा, पिवळा,
ताई तू आऊट झालेल्या. आणि आता बघूया एक ताई बाद होणार आहे. कोण आहे ती ताईची बाद होणार आहे? आणि त्यासाठी निळा, पिवळा, निळा, सफेद, निळा, निळा. वा, व्हेरी गुड ताई, तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. आणि तुम्ही बघताय 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 5ही ताई आपल्या पुढच्या खेळाकडे गेलेल्या आहेत. पण ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही नाराज करणार नाही आहोत. तर त्यांना सुद्धा 16 सख्यांच्याकडून भेटवस्तू देण्यात येणार आहे. तर मी विनंती करतोय, अश्विनी ताई या. अभिनंदन. खूप समोर बघायचंय. ओके, संगीता ताई खूप खूप अभिनंदन, समोर बघायचे. आणि शीतल ताई खूप खूप अभिनंदन, समोर बघायचे. आणि दिव्या ताई आणि सुवर्णताई खूप खूप अभिनंदन, बसू शकते. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. बरं ताई, मला असं विचारायचं आहे तुला की तू सुद्धा एक शिक्षिका आहेस. पण आता जसं म्हणतात की मराठी माध्यमाच्या शाळा जरा कमी होत चालले, तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? खरं सांगू का, मराठी माध्यमाच्या जे विद्यार्थी आहेत ती शाळा साध्या किंवा ड्रेसिंग वगैरे त्यांचं साधं, पण चिमणगावमध्ये आमच्या असं झालेलं आहे की शेजारच्या मुलांना शहरात घातले म्हणून माझा मुलगा घालणार, की ते 8,000 फी भरतायत. हां, ते 8,000 फी भरतायत म्हणून आमचा पण मुलगा तिथं घालणार. अजून एक मग गोष्ट सांगते, आमच्या इथं मुलगा 6वीला आलेला आहे इंग्लिश मिडियममधून. तर त्याला मराठी पण येत नाही आणि इंग्लिश पण येत नाही. परिपाठाला बसल्यानंतर तो काहीच लिहू शकत नाही. मग त्याला सांगितलं, तो असं कर की इथं नको लिहू, दुसऱ्या मुलाचं बघून असं लिही. तर दरवर्षी साधारण 7वी 8वी ह्यामध्ये इंग्लिश मिडियममधून 4 विद्यार्थी दरवर्षी आमच्या शाळेत येतात. आता मॅडम इथं आहेत. आमचा मुलगा देवराजीचं नाव सांगायला काय हरकत नाही, प्युअर मराठी मीडियम जे आहे आणि सेमीसुद्धा नाही, पण तो मराठी शाळेमध्ये इथं वेण्णानगरमध्ये शिकून आज BAMSच्या म्हणजे लास्ट इयरला आहे. तर तो कसलाच नाही, तुमचं नीटचं सुद्धा क्लास त्याने लावलेला नाही. तर ह्या इथंच क्रीडा, वक्तृत्व किंवा इतर सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मराठी शाळेमध्ये शिकलेल्या आहेत. त्यामुळे मराठी शाळांचा मला अभिमान आहे. काही सांगू का की मी तुझ्या मताशी सहमत आहे की मराठी माध्यमातून शिकलेले जे आपले विद्यार्थी आहेत ते उलट वरच्या पोस्टवरती उलट काम करतात आणि खूप छान शिक्षण घेऊन चांगल्या मार्काने पास होऊन ते वरच्या स्तरावरती ते काम करताना दिसत आहेत. सो मला असं वाटतं की कुठेतरी मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, कारण ते फार महत्त्वाचे आहे. कारण आत्ताची पिढी जर तुम्हाला व्यवस्थित आणि छान सक्षम आणि आपली संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर भाषा ही पहिल्यांदा खरं तर सक्तीची म्हणण्यापेक्षा ती आवश्यक केली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. ताई, छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. ओके, तर आपल्या या खेळाचं नाव आहे कपावर कप सगळेच गप. आता हा खेळ असा आहे की कमीत कमी वेळेमध्ये कपावर कप उभे करायचे, एकावर एका. म्हणजे उदाहरणार्थ हे असे, हे असा कप ठेवला, सोपं आहे, एकदम सोपं आहे. ओके, आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त कप ज्या ताईचे उभे असतील व्यवस्थित, न हलता न डगमगता, तर ती ताई विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई बाद होणार आहेत. ओके, कळले तुम्हाला? हा, काय म्हणताय? पहिला पालता घालून. कसं आहे तुमच्यावरती आहे ते. ओके, या बरं, जागा घ्या. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. सावकाश काय ताईंचे थर पडणार नाही त्याची काळजी घ्या. आणि 15 कप आहेत तुमच्याकडे, त्याच्यामुळे मिक्स करू नका. जास्तीत जास्त, शाबाश, व्हेरी गुड.
2 मिनिटाची वेळ झालेली आहे. 10, 9, ए थांबा थांबा, सोडा आता, सोडा. एक झालेलं आहे. आता 2 ताई, वनिता ताई आणि स्वाती ताई हात वरती करा. तुम्ही विजेत्या झालेल्या आहेत या खेळामध्ये, ज्या गेलेल्या आहेत पुढच्या शेवटच्या खेळामध्ये. पण त्या तिघींमध्ये अजून आपल्याला एक विजेती हवी आहे, त्याच्यामुळे तुम्ही अजून कप लावू शकता. तुम्हाला वेळ येईल 1 मिनिटाची. बघा ते प्रयत्न करते. हा ठीक आहे, तुमच्या पडले हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. शेवटचे 10 सेकंद. 10, हात काढायचे. ओके, 1, 2, 3, 4, 5. एकदा जोरदार टाळ्या. ताई तुम्ही गेलेल्या आहेत शेवटच्या खेळामध्ये. शिलाताई, स्वातीताई आणि वनिताताई गेल्यात शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. 3 ताई आपल्या विजेत्या झालेल्या आहेत, ज्या गेल्यात पुढच्या खेळामध्ये. पण 2 ताई बाद झाल्यात, तर त्यांना सुद्धा आम्ही बक्षीस देणार आहोत 16 सख्यांच्याकडून. आशाताई, खूप खूप अभिनंदन. आणि नीलमताई, तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. ओके, म्हणजे आपण शेवटच्या खेळाकडे जाणार आहोतच, पण त्याआधी आपण सुरू करणार आहोत आपला आजचा हा भाग, त्याचं नाव आहे पत्र मनातलं. आणि या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण एक पत्र वाचत असतो आणि प्रत्येक ताई ते पत्र लिहित असते तिच्या त्या खास व्यक्तीसाठी, जी तिच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. आजच्या भागामध्ये सुद्धा 10 ताईंनी पत्र लिहिली, पण 2 निवडक पत्र आपण इथे वाचणार आहोत. सगळ्यात आधी आपण वाचणार आहोत स्वातीताईंचं पत्र. तर आधी आपण स्वातीताईंना विचारूया, तू कोणाला पत्र लिहिलेस? माझ्या मिस्टरांना. बरं, भाऊजीनंच का पत्र लिहावं असं वाटलंय? कारण त्यांनीच भरपूर सपोर्ट केलाय लग्न झाल्यापासून. अच्छा, म्हणून त्यांना पत्र लिहिले. हो पत्र वाचून बघूया आपण. हो. तू वाचू शकतेस. प्रिया हो, आज मला खूप आनंद होतोय की आज मला माझ्या मनातील गोष्टी सांगायला मिळतात. जेव्हा आपलं लग्न झाले होते तेव्हा काही गोष्टींचे मला काही नॉलेज नव्हते. तुम्ही सगळं सांभाळून घेतले. जेव्हा मला कोणतीही गोष्ट कोणतेही कार्यक्रम वगैरे असायचा तेव्हा मला कॉन्फिडन्स नसायचा की मी हे करू शकते, पण त्यावेळी तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला. जेव्हा मला अंगणवाडीचा फॉर्म भरायचा होता तेव्हा मला माहिती नव्हतं की माझ्या मिस्टरांनी माझा फॉर्म भरलेला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी मला प्रत्येक सुखदुःखात मला साथ दिलेली आहे. परत मी जॉबला लागल्यानंतर ना, जेव्हा घरची 2 मुलं आहेत, मला दोन्ही मुलांची जबाबदारी तुम्ही अगदी व्यवस्थितपणे सांभाळली. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कुठलीही स्पर्धा असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, माझ्या जॉबमध्ये नेहमी त्यांचा खारीचा वाटा असतो. नेहमी मला ते मदत करतात. सुखदुःख जरी असलं तरी प्रत्येक गोष्टी त्यांनी मला सांभाळून घेतलेलं आहे. कधी माझं चुकलंच तर कधीही त्यांनी मला हे केलं नाही. एखादी गोष्ट मला समज नाही तर त्यांनी ते मला व्यवस्थितपणे समजून सांगितलेले आहे. माझ्यातील आत्मविश्वास तुम्ही खूप वाढवला आहे. माझी इच्छा होती की एका मुलीचं एक स्वप्न असतं की आपला नवरा कसा असावा, तो त्या पद्धतीनेच मला तुम्ही प्रत्येक गोष्टी सांभाळून घेतले. प्रत्येक नाती तुम्ही निभावली. प्रत्येक रक्षाबंधनला सुद्धा तुम्ही राखी बांधून सुद्धा घेता. म्हणजे एक नवरा हा कधी वडील, कधी भाऊ, तर कधी आई सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे मला माझ्या माहेरची कधीच आठवण येत नाही. मी एक वर्ष सुद्धा माहेरला जात नाही. आज लग्नाला 16 वर्ष झाली, पण कधीच माझ्या डोळ्यात पाणी सुद्धा त्यांनी येऊन दिलेलं नाही. एक राजकुमारी सारखं मला ठेवलेलं आहे. आणि आता ते आले होते, पण घरच्या जरा प्रॉब्लेममुळे ते गेले. माझं एकच इच्छा होती की त्यांनी ते ऐकावं, आणि ती घरी गेले आता. पण त्यांनी आत्ता जरी ऐकलं नसलं तरी पण ताई, जेव्हा हा भाग प्रसारित होईल तेव्हा भाऊजी नक्कीच तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत त्यांनी नक्कीच पोचतील. आणि मला असं वाटतं की आज जे काही लिहिलं आज भाऊजींबद्दल खरंच खूप छान लिहिलेलं आहेस. तसं वाटलं आज पण तुमच्या भावना पोचवून? खूप छान वाटलं. खूप छान मी वाटलं. रोज बोलतेच, पण एक सर्वांसमोर बोलायला एक चान्स मिळाला, त्याबद्दल तुमचे पण आभार सर्वांचे. नक्कीच ताई, आणि खरंच खूप छान वाटलं ऐकून. आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. ताई, कोणासाठी पत्र लिहिलं? मी आईसाठी पत्र लिहिले, आईलाच का लिहावं असं वाटलं? कारण आईची खूप आठवण येते नेहमीच. आता ती नाहीये, 3 वर्ष झाली तिला जाऊन. पत्र वाचू शकतो? ओके, वाचूया. प्रिय आई,
आज तुला जाऊन 3 वर्ष पूर्ण झाली, परंतु एकही दिवस असा झाला नाही की तुझी आठवण आली नाही. आई, तू मला दिलेले संस्कार मी कधीही विसरले नाही. संसार करत असताना तू दिलेली शिकवण मला खूप उपयोगी आली. सर्वांचे मन प्रेमाने कसे जिंकायचे हे मी तुझ्याकडून शिकले. घरी आलेला पाहुणा आणि दारात आलेले भिक्षुकरी कधी रिकाम्या हाताने पाठवायचा नाही. आपण कमवतो त्यातला किमान 5% तरी दान करायचे. दान केल्यामुळे आपल्याला काहीच कमी पडत नाही. पण तू होतीस तेव्हा दिवसातून एकदा तरी बोलणं व्हायचं, परंतु तू गेल्यापासून खूप खूप आठवण येते. आई, खरंच मी खूप भाग्यवान आहे. मी तुझ्या पोटी जन्म घेतला. आई, थोर तुझे उपकार. प्रत्येक संकटाच्या वेळी खंबीर उभी राहिलीस. सहनशीलता तुझ्याकडून शिकले. कष्ट केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही याची शिकवण दिलीस. तुझ्यामुळे आज माझा संसार सुखाचा आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आज या भावना पत्रात लिहून कसं वाटतंय ताई? मला खात्री आहे की या भावना नक्कीच आईपर्यंत पोहोचल्या असतील आणि तिचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. आणि ती जिथे कुठे असेल ती खुश आहे, आनंदात आहे. एक छानसा स्माईल दे बरं चेहऱ्यावरती. इथं आपण शेवटच्या खेळाकडे. ताई, खरंच खूप छान पत्र तू लिहिलेलं आहेस आणि मला खात्री आहे की जेव्हा पत्राचं वाचन होत असतं तेव्हा काहींनो, सख्यानो, तुम्हीसुद्धा कुठेतरी तुम्ही ती गोष्ट, ते पत्र तुम्ही ते रिलेट करत असता. तुम्हाला सुद्धा वाटतं की आपण सुद्धा एक पत्र असं लिहायला पाहिजे. मग कशाला वेळ घालवताय? एक पत्र लिहा की आपल्या त्या खास व्यक्तीसाठी. एक लिहून तर बघा. जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पत्र मनातलं या भागानंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ताई, काय वाटतं कोण होणार हुकुमाची राणी? मीच. अच्छा, तूच होणार आहे. बरं, हे जे इथे मागे बक्षिसं लावलेली आहेत, माहेरचा आहेर आहे, त्यातलं कुठलं बक्षीस तुला पटकायला आवडेल? मायक्रोवेव्ह. म्हणजे हुकुमाची राणी व्हायचंय तुला. व्हेरी गुड. ताई, तुला कुठलं बक्षीस घ्यायला आवडेल? मायक्रोवेव्ह. आणि ताई, तुला? मला पण मायक्रोवेव्ह. पण एकच मायक्रोवेव्ह आहे. मग आता काय करायचं? मी जिंकणार. तूच जिंकणार? ही ताई म्हणते मीच जिंकणार. आता आम्ही पण जिंकणार. ताई, तू? मीच जिंकणार. तू? ही म्हणते हीच जिंकणार, ही म्हणते मीच जिंकणार, आणि तू म्हणते आम्ही पण जिंकणार. प्रयत्न करणार ना. प्रयत्न करणार. पण मग तिघींनाही हवंय मायक्रोवेव्ह. पण आपल्याला एकच द्यावा लागणार आहे. हा, त्याच्यासाठी हुकुमाची राणी व्हावं लागेल. ओके, हरकत नाही. तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे चमचा गोटी. हे हे चमचा गोटी. हे हे चमचा गोटी. हे हे चमचा गोटी. हे हे चमचा गोटी. हे चमचा गोटी. बरं, ठीक आहे. हा ताई, रेडी? 1 2 3. 1 2 3 या. आता खेळाचं नाव घ्यायचे. 1 2 3 या नाही. हा हा 1 2 3 या. 1 2 3 या. चमचा गोटी. चमचा गोटी. चमचा गोटी. ठीक आहे, हरकत नाही. खेळाचं नाव कळलेलं आहे. आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर डिश आहे. डिशमध्ये गोट्या आहेत, हा, आणि चमचा दिलेला आहे. काय करायचंय? 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे. हा, आधी चमचा तोंडात धरायचे, पकडायचे व्यवस्थित, दोन्ही हात मागे, आणि चमच्यातून एक एक गोटी अशी उचलायची आणि तुमच्या समोरच्या प्लॅस्टिकच्या भांड्यात नेऊन टाकायची. ताई, तुझं ते भांड, ताई तुझं मधलं, ताई तुझं ते. ओके, 2 मिनिटाची वेळेची मर्यादा. या वेळेमध्ये 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त गोट्या त्या समोरच्या भांड्यामध्ये नेऊन गोळा करेल ती असणार आहे विजेती, त्याच्यानंतरची उपविजेती. ओके, कळलेलं आहे? ये ताई. 1 2 3. एका वेळी येतच, मगाशी सांगितलं मी. हा, शाबाश शाबाश. हा, व्हेरी गुड. चमचा तोंडातनं काढायचा नाही. आणि हा, हा ताई, हात मागे, हात मागे ताई. हा हा, शाबाश. शाबाश शाबाश. हा, शाबाश. हा,
धक्का देऊ नका हात मागे, हात सोडायचा नाही. हा शबाश, गुड, शबाश. तीन, 2 आणि 1. शीलाताई त्यांच्या पण आधी त्यांनी गोळा केलेल्या गोट्या आपण इथे मोजूया. ही आहे 1, 2, 3 आणि स्वातीताईंनी गोळा केलेल्या गोट्या आपण मोजूया. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि वनिता ताईंनी गोळा केलेल्या गोट्या आपण मोजूया. 1, 2, 3, 11, 12, 13. सगळ्यात कमी गोट्याच्या ताईंनी गोळा केलेल्या ती ताई आहे शीलाताई. त्याच्यामुळे ताई तू तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे. उपविजेती ठरलेली आहे स्वातीताई. त्या बात एकदा जोरदार टाळ्या. आणि अर्थातच विजेती आणि या भागाची हुकमाची राणी ठरलेली आहे वनिता ताई. खूप खूप अभिनंदन. त्यामुळे शीलाताईला आपण बक्षीस देणार आहोत. शीलाताई खूप खूप अभिनंदन. स्वातीताई खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहे आणि तुला मिळते इलेक्ट्रिक शेगडी. कसं वाटते ताई? खूप छान वाटतंय. खूप छान वाटते ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे वनिता ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. कसं वाटते ताई? खूप छान वाटते. मायक्रोवेव्ह मिळालेली आहे. हुकमाची राणी झाली आहे. खूप छान वाटतं. बरं वाटलं होतं हुकमाची राणी आज होशील? हो वाटलं. वाटलं होतं. कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स होता. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. परत ताई तू हुकमाची राणी झाली आहेस तर असा काय हुकूम तुला इथे आज सोडावासा वाटतोय की जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? सर्व महिलांनी प्रथम तर स्वावलंबी व्हावं आणि स्वतःसाठी जगावं. खूप छान ताई. हा तुझा हुकूम आज सगळ्या ताई आज पाळणार आहेत आजपासून. तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा. महिला दिन सप्ताह आपण इथे साजरा करतोय आणि त्यात सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त आजचा भाग आपण विशेष आपण साजरा केला. ताई खरंच खूप छान वाटलं आणि पुन्हा एकदा तुला खूप खूप अभिनंदन. कारण तुझ्यामुळे आजचा भाग हा धमाकेदार झालेला आहे. असेच पुढचे भाग सुद्धा आपण धमाकेदार करत राहूया. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.